सारिकास किचनमध्ये आज आपण बघणार आहोत कोथिंबीर वडी. तर ही अशी तशी कोथिंबीर वडी नव्हे, तर ही छान बटाटा घालून बनवलेली कोथिंबीर वडी आहे. तर कोथिंबीर वडी तर आपण नेहमीच करतो, पण आज आपण त्यात थोडा ट्विस्ट देणार आहोत. तर आपण यात वापरणार आहोत बटाट्याचा वापर करणार आहोत. वेगळीच चव आणि छान त्याला बाइंडिंग पण येईल. तर कोणालाही सहज जमेल अशा सोप्या पद्धतीने आज आपण या वड्या बनवणार आहोत. तर खायला मस्त चविष्ट खमंग अशी बटाटा कोथिंबीर वडी, तर वरून कुरकुरीत आणि आतून मऊ कुसकुशीत सॉफ्ट अशी ही वडी. तर ही वडी कशी बनवायची, चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी इथे एक कोथिंबीरीची जुडी घेतलेली आहे. तिला छान निवडून तिला अशी बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर त्याला आपल्याला पाण्याने ना स्वच्छ धुवून घ्यायची, कारण त्याला माती धूळ वगैरे लागलेली असते, म्हणून 2-3 पाण्याने त्याला छान स्वच्छ धुवायची आहे. चला तर पुढे बघूया की काय लागणार आहे. तर इथे 3 बटाटे घेतलेले आहेत. कच्चे बटाटे आहेत, शिजवलेले नाही आहेत. तर त्या बटाट्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहेत. तर मी आता 3 बटाट्यांचे साल काढून घेते. तर आता इथे सालही काढून झालेले आहेत. तर याचे आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. तर थोडे बारीकच करा, म्हणजे मिक्सरला ते छान त्याची पेस्ट तयार होईल, छान बारीक होतील. म्हणून मग मी आता त्याचे बारीक तुकडे करून घेते. तर अशा पद्धतीने बटाट्याचे तुकडे करायचे आहेत. तर त्याला मी छान एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते. छोट्या मिक्सरला छान बारीक होतं, मोठ्या मिक्सरच्या भांड्यात जेवढं बारीक होतं त्याच्या कंपॅरिझनमध्ये. तर मी लहान भांडं घेतलेलं आहे. तर त्यात मी आता हे मिक्सरला फिरवून घेते. तर यात कुठलाही पाण्याचा वापर करायचा नाही आहे. तर विना पाण्याचाच आपल्याला बघा हे असं छान मस्त बारीक पेस्ट करायची आहे. तर बघा कसली छान पेस्ट करून झालेली आहे. आता पुढे लागणार आहे एक छान बाऊल घ्यायचं आहे, की ज्याच्यात तुम्ही पूर्ण पीठ मळू शकतात असं बाऊल घेऊन घ्यायचं. त्यात हे बारीक केलेली पेस्ट आपल्याला टाकायची. तर आता ही बटाट्याची पेस्ट मी टाकून घेतली. त्यात लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, त्यानंतर टाकायचं आहे जिरं. तर जिरं पावडर टाकलं तरी चालेल. त्यानंतर तीळ मी भरपूर घातली आहे. 4 ते 5 चमचे मी तीळ घातलेली आहे, कारण कोथिंबीर वडी म्हटली की आम्हाला तीळ खूप आवडते. तर मी इथं तीळ टाकून घेतलेली आहे. त्यानंतर लागणार आहे धना पावडर. तर मी ते धना पावडर 1.5 चमचा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, थोडंसं हिंग टाकलेला आहे, चवीनुसार मीठ. तर मीठ तुम्ही हे चवीनुसार टाकून घ्या. आता हे व्यवस्थित आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे. तर यात ठेचा टाकायचा राहिलेला आहे. तर लसूण, आलं, हिरवी मिरची याचा मी एक ठेचा बनवून घेतलेला आहे. 1 चमचा तो टाकून घेतलेला आहे. अगदी 1च चमचा टाकला आहे, कारण आपण लाल मिरची पावडर पण टाकलेली आहे, म्हणून मग मी याच्यात तो ठेचा टाकला आहे. आता त्यालाही छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर लागणार आहे बेसन पीठ. तर हे बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धा कप, आणि अर्धा कप लागणार आहे तांदळाचं पीठ. तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार पीठ पण टाकू शकतात. तर बघा आता ही कोथिंबीर पण आता 2-3 वेळा धुवून झालेली आहे. तर त्याला मी त्या पाण्यातून पिळून कोथिंबीर आता टाकून घेते. तर बघा अशा पद्धतीने बारीक चिरायची, छान मस्त पाण्याने धुवून त्यात आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि भिजता जर तुम्हाला पिठाची गरज वाटली, आवश्यकता वाटली, तर तुम्ही समप्रमाणात म्हणजे तांदळाचं पीठ थोडं कमी टाकलं तरी चालेल. बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ हे दोघंही पीठ आपल्याला टाकून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर बघा अजून ते थोडं मला नरम वाटतंय. जेवढं आपल्याला पीठ यात बसेल तेवढं पीठ टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही किती कोथिंबीर घेतात, किती बटाटे घेतात त्यावर हे पिठाचं प्रमाण ठरेल. तर मी पुन्हा अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे, आणि अर्ध्यापेक्षा पण कमी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे 1/4 कप तांदळाचं पीठ आहे. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ओवा राहिलेल्या होत्या, तर तेवढ्या ओवा मी आता टाकून घेतलेल्या आहेत. तर आता पुन्हा व्यवस्थित मिक्स करून मस्त असं पीठ मळून घेते. तर बघा आता व्यवस्थित भिजून होतं आहे, म्हणून तुम्हाला जसं पीठ लागेल त्या पद्धतीने तुम्ही फक्त पीठ ॲड करून घ्यायचं आहे. तर बटाट्याची कोथिंबीर वडी खूप छान लागते. बटाट्याचा एक त्याला छान फ्लेवर येतो, आणि छान अशी कुरकुरीत खुसखुशीत ती वडी तयार होते.
तर बघा पीठ आता छान मळून झालेलं आहे. अशा पद्धतीने पीठ आपल्याला तयार करायचं आहे. तर मी इथे प्लेटला अगोदर आहे ना तेल लावून घेते. तर आता इथं तेल लावून झाल्यानंतर मी या प्लेटमध्ये कोथिंबीर वडी पसरवून व्यवस्थित त्याला करून घेणार आहे. तर बघा आता मी यात ते सगळं सारण टाकून घेते. छान आपल्याला हे बारीक असं पसरवायचं आहे. जास्त जाड ठेवू नका, म्हणजे छान वाफवली जाते. तर बघा या अशा पद्धतीने छान त्याला पसरवून घ्यायचं आहे. बरं, मी बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते मला कमेंट करून प्लीज नक्की सांगत चला. व्हिडिओ आवडले की व्हिडिओला लाईक पण करा, शेअर पण करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, रेसिपी कुठून बघतायत तर हेही मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला, तर आता हे झालेलं आहे पसरवून. तर याला आता आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर मी इथं एक कढई ठेवलेली आहे की ज्याच्यात मी फक्त स्टीम करते, वाफवून घेते. तर मी आता गरम पाणी टाकून घेते. किटलीत मी अगोदरच पाणी गरम करून ठेवलं होतं, म्हणजे पटकन होईल, आपला वेळ पण तेवढा वाचेल. तर मी आता पाणी गरम करून ठेवलेलं टाकून घेते. यावर मी आता ती प्लेट ठेवून घेते. तर बघा दिसायलाही कसली छान दिसते. तर मी आता यावर एक झाकण ठेवून देते आणि त्याला छान 10 ते 15 मिनटं वाफवून घेते. तर 10 ते 15 मिनटं छान वाफवून झालेली आहे. तर बघा कसली छान झालेली आहे. तर आपण चेक करूनही बघूयात. तर बघा अजिबात चिपकलेली नाही आहे. तर हे मध्ये जे दिसतंय ना ते पाण्याचे थेंब पडलेले आहेत त्यावरच, म्हणून ते तसं तिथं दिसतंय. पण ते छान शिजलेलं आहे, छान तयार झालेलं आहे. बघा तेही छान निघून गेलं. तर याला पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे. गार बघा आता छान गार करून झालेला आहे. हवे त्या आकारात तुम्ही त्याचे तुकडे करून घ्या, त्याला कट करून घ्या. तर मी छान त्याला चौकोनी कट करणार आहे. तर बघा छान कापले जात आहेत आणि छान मस्त असे वाफवून झालेले आहेत. तर मी आता काढूनही दाखवते. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा, खूप छान लागते. बघा कसल्या छान निघतायत. बघा कसल्या सुरेख अशा बटाट्याच्या कोथिंबीर वडी तयार झालेल्या आहेत. नेहमी कोथिंबीर वडी करतो साधी सिंपल, तर त्याला एक थोडा बटाट्याचा फ्लेवर देऊन अशा पद्धतीने कोथिंबीर वडी तुम्ही नक्की बनवा. बघा जवळपास सगळेच छान असे तयार झालेले आहेत. मस्त अशी बटाटा कोथिंबीर वडी बघा छान शिजली आहे. चला, तर आता याला मी तुम्हाला तळूनही दाखवते. तर पूर्ण कोथिंबीर वडी आता काढून झालेली आहे. चला, तर मी आता तेलही गरम करून ठेवलेलं आहे. तर छान मस्त तेल गरम केलेलं आहे, त्यात मी कोथिंबीर वडी टाकून घेते. तर जेवढे मावतील तेवढी त्यात कोथिंबीर वडी टाकून घ्यायची आहे आणि त्याला छान मस्त अशी फुल गॅसवरच तळा. असं काही नाही की मीडियम फ्लेमवर किंवा कमी एकदम लो फ्लेमवर तळायचे आहेत. तर आपल्या रेग्युलर फुल फ्लेमवर तळली तरी छान तळली जाते ती कोथिंबीर वडी. तर बघा तेलात टाकताच त्याला छान मस्त असा कलर आलेला आहे, छान कलर येतोय. बघा कसली छान कोथिंबीर वडी तळून होते. चला, तर ती आता तळून झालेली आहे. त्यालाही मी एका प्लेटमध्ये काढते. तर बघा इथे आता जवळपास सगळीच कोथिंबीर वडी काढून झालेली आहे. मस्त असा कलर आला आहे, छान कुरकुरीत तळून झालेली आहे. तर अशाच पद्धतीने मी बाकीची कोथिंबीर वडी पण तळून घेते. तिलाही छान कुरकुरीत अशी तळून घेते. बघा आता ती कोथिंबीर वडी तळून झालेली आहे. बटाटा कोथिंबीर वडी तर छान मस्त सोपी अशी रेसिपी आहे, पटकन तयार होणारी रेसिपी आहे आणि सहज कळेल अशी रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की बनवून बघा. बघा आता ही कोथिंबीर वडी तळून झालेली आहे. बघा कसली सुंदर त्यावर मस्त अशी
हिरवी मिरची. बघा झाली की नाही बटाटा कोथिंबीर वडी. चला तर मग कशी तयार झालेली आहे ही देखील मी तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला कळालंच असेल की बघण्यावरून किती छान कुरकुरीत तयार झालेली आहे. तर आतमधूनही छान अशी सॉफ्ट खुसखुशीत अशी वडी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकतात. तर चला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा सांगते की रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.